इयत्ता चौथी स्वाध्याय गड आला पण सिंह गेला. अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा. अ. तानाजी हा कोकणातील या गावचा राहणार होता. 1. महाड, 2. चिपळूण, 3. उमरठे, 4. रत्नागिरी. तानाजी हा कोकणातील उमरठे गावचा राहणार होता. आ. जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. 1. पुरंदर, 2. कोंढाणा, 3. रायगड, 4. प्रतापगड. कोंढाणा. जयसिंगाने नेमलेला उदेभान कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता. तानाजीच्या भावाचे नाव हे होते. 1. रायबा, 2. सूर्याजी, 3. मुरारबाजी, 4. फिरंगोजी. सूर्याजी. तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी होते. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. आ. कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांकडे काय म्हणाल्या? उत्तर. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, तो परत घे, असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या. ई. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? उत्तर. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? उत्तर. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. आ. सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाले? उत्तर. तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावर दोर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.